विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षातून सातत्याने आउटगोइंग सुरूच आहे. रोजच कुणी ना कुणीतरी राजीनामा देतोय, कुणीतरी दुसऱ्या पक्षात प्रवेश करतोय, तर कुणी पक्ष नेतृत्वावर ताशेरे ओढतोय. हे सगळं पाहता उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पक्ष म्हणावं की गट असाही प्रश्न पडलाय. आता तर उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंत रणरागिणीने देखील त्यांची साथ सोडली. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी तब्बल 7 वर्षे पायात चप्पल न घालणाऱ्या राजूल पटेल यांनी उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचं जाणं हा उबाठा गटासाठी मोठा धक्का मानला जातो. मात्र एवढ्या कट्टर शिवसैनिक असलेल्या राजूल पटेल यांच्यावर ठाकरेंची साथ सोडण्याची पाळी का आली असावी, याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आर्य मांजरेकर. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उबाठा गटाने नव्याने पक्ष बांधणी सुरू केली. शिवाय मोठ्या जोमाजोमात त्यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नाराही दिलाय. मात्र दुसरीकडे पक्षातून रोजच अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते निघून जात आहेत. खरी शिवसेना शिंदेचीच यावर जनतेने शिक्कामोर्तब केल्यानंतर असंख्य शिवसैनिक एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी ते शिवसेनेत प्रवेशही करतायत. असाच एक पक्षप्रवेश सोमवार 27 जानेवारी रोजी पार पडला. हा पक्षप्रवेश होता उद्धव ठाकरेंच्या अतिशय निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या माजी नगरसेवक राजूल पटेल यांचा. आता राजूल पटेल कोण आहेत याबद्दल समजून घेऊया. अंधेरी वर्सोवातील कट्टर शिवसैनिक आणि महिला संघटनात हातखंडा असलेल्या नेत्या म्हणून राजूल पटेल यांची ओळख आहे. त्या पक्षाप्रती इतक्या निष्ठावंत होत्या की जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत अनवाणी राहणार अशी शपथ त्यांनी घेतली. आणि एक दोन नव्हे तर तब्बल 7 वर्षे त्या शपथेचं पालनही त्यांनी केलं. महिला विभाग संघटक, उपनेत्या, नगरसेवक अशी अनेक पदं त्यांनी भूषवली. राजूल पटेल या उबाठा गटाच्या ज्येष्ठ महिला नेत्यांपैकी एक होत्या. वर्सोव्यात त्यांनी आपलं एक मजबूत नेतृत्व प्रस्थापित केलं होतं. खरं तर विधानसभा निवडणुकीत राजूल पटेल यांनी वर्सोवा मतदारसंघातून उबाठा गटाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाकडून हारून खान यांना संधी देण्यात आली. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा होत्या. याच नाराजीतून त्यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. शिवाय वर्सोवा विधानसभेतील अंतर्गत राजकारण आणि काही नासक्या कार्यकर्त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्धवजींकडे वेळ नसतो, त्यामुळे आम्हाला इकडे येऊन बोलावं लागतं असं सांगत त्यांनी पक्षाच्या नेतृत्वावरही बोट ठेवलं. मात्र यातून काही धडा घेण्याऐवजी आदित्य ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे आपला ठाकरे बाणा दाखवला. गेली 2.5 वर्षे आमच्यासाठी संघर्षाची होती. महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी अनेक लोक गद्दारी करण्यासाठी सोडून जातील. ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या, आम्हाला परवा नाही. आम्ही एकटे राहिलो तरी लढून आणि जिंकून दाखवू, असं ते म्हणाले. मात्र पक्षाचा मूळ आधार असलेला कार्यकर्ताच नाराज असल्यास कुणाच्या भरवशावर निवडणुका जिंकणार हे सांगण्यास आदित्य ठाकरे विसरले. असो, राजूल पटेल यांच्या पक्षप्रवेशावेळीच मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली आणि जळगाव या जिल्ह्यातील उबाठा गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवाय याआधीही राज्यातील विविध भागांमधील कार्यकर्त्यांनी ठाकरेंची साथ सोडली. मात्र यातून काही धडा घेण्याऐवजी उबाठा गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नसल्याची परिस्थिती दिसते. विधानसभेतील पराभवानंतर उबाठा गटातील धुसफूस सातत्याने चव्हाट्यावर येते. मग संजय राऊत किंवा सुषमा अंधारे यांच्याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची असलेली नाराजी असो किंवा शिवसेनेची काँग्रेस झाली हे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांचं विधान असो, यातून उबाठा गटात सध्या तरी काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. या उपर उद्धव ठाकरेंची पक्षातील नाराज पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याची मानसिकता नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदेंकडे मात्र मोठ्या प्रमाणात इन्कमिंगसाठी रांग लागली. ही परिस्थिती पाहता महापालिका निवडणुकीत उबाठा गटाचा चांगलाच कस लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? उबाठा गटातील ही गळती अशी सुरू राहिल्यास महापालिकेत त्यांचा निभाव लागणार का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.